भाजपकडून विधान परिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे। पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे। सदाभाऊ खोतांचीही विधान परिषदेवर वर्णी लागली। योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे यांनाही विधान परिषदेवर संधी मिळालेली आहे। आताची मोठी बातमी आहे, पंकजा मुंडे यांना आता विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे। लोकसभा निवडणुकीत निसटता पराभव झाल्याच्या नंतर पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करावं अशी मुंडेंच्या कार्यकर्त्यांची भावना होती, तशी इच्छा व्यक्त करण्यात आली होती आणि सदाभाऊ खोतांची देखील आता विधान परिषदेवर वर्णी लागली आहे। परिणय फुके, अमित गोरखे आणि हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार योगेश टिळेकर यांची देखील विधान परिषदेवर आता वर्णी लागली। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात विधान परिषदेचे उमेदवार कोण आहेत। पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, अमित गोरखे, योगेश टिळेकर हे या ठिकाणचे उमेदवार आहेत। भाजपकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। विधान परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माझी त्या ठिकाणी निवड करण्यात आली आहे। खरं तर मी भारतीय जनता पार्टीचा खूप खूप आभारी आहे आणि आपणा सर्वांना मी सांगू इच्छितो की आज तागायत महाराष्ट्राच्या जन्मापासून मातंग समाजाला विधान परिषदेवर किंवा राज्यसभेवर कुठल्याही पक्षानं प्रतिनिधित्व दिलं नव्हतं, परंतु ते भारतीय जनता पार्टीने करून दाखवलं। त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय चंद्रकांतजी बावनकुळे, आमचे दिल्लीतले नेते आणि महाराष्ट्रातील सर्वच नेते मंडळी यांचा मी खूप खूप आभारी आहे। आज खऱ्या अर्थानं कृषी दिन आहे आणि या कृषी दिना दिवशी एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मला खऱ्या अर्थानं संधी मिळाली। मी वसंतराव नाईक साहेबांच्या ही चरणी नतमस्तक होतो आणि शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, आलुतेदार यांच्या प्रश्नावर लढत लढत आम्ही या ठिकाणी आलो। निश्चितपणानं यांना न्याय देण्याचं काम भविष्य काळामध्ये माझ्या हातून होईल आणि भारतीय जनता पक्ष हा 18 पगड जातींना, बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे आणि एक घटक पक्ष म्हणून या ठिकाणी मला काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी भारतीय जनता पक्ष परिवाराचं सुद्धा मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।